All of you, mark your presentee. चला झालं सगळ्यांचं. आता आपण स्टार्ट करण्यापूर्वी एकदा मी तुम्हाला सांगते की आपलं लास्ट चॅप्टर जो होता टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, याच्यामध्ये जवळजवळ मी 3 प्लॅन्ट शिकवले. तर जेव्हा मी रिव्हिजन घेईन तेव्हा त्याच्यावर जास्त फोकस करेन, कारण तुम्ही म्हणजे मैत्रेयीसारखा सिन्सिअर मुलगा ॲब्सेंट होता त्या दिवशी. पण लेक्चर 2-3 मुलं असल्यामुळे ते लेक्चर काय आम्ही म्हणजे कॅन्सल करत नाही मुलांना. तर जेव्हा रिव्हिजनची वेळ येईल तेव्हा फक्त मला आठवण करा की मॅम रिपीट करा, ते मी करणार रिपीट. ओके, बरं चला स्टार्ट करूया आपण. लेसन नंबर 6. येस, ओके. ॲनिमल क्लासिफिकेशन एकदम इझी, इंटरेस्टिंग. आणि लास्ट इयर तुम्हाला ह्याच्यातलं थोडंसं क्लासिफिकेशनचं नॉलेज असेल का? तर लास्ट इयर आपण प्लॅन्ट क्लासिफिकेशन शिकलो होतो. 9thचा जर तुम्ही बुक ओपन केलं तर तुम्हाला क्लासिफिकेशन माहिती आहे. मग क्लासिफिकेशन का केलं जातं, व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ क्लासिफिकेशन आणि त्याची गरज काय, हे सगळं तुम्हाला लास्ट इयर झालं आहे. पण ते फक्त प्लॅन्ट्सच्या बाबतीत झालं आहे. आणि आज आपण बघणार आहोत ते ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे जेवढं प्लॅन्ट्ससाठी आहे तेवढंच ॲनिमलसाठी सुद्धा क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. विच क्रायटेरिया आर यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. आता फर्स्ट ऑफ ऑल, हा जे काही क्लासिफिकेशन आहे ते का असणं गरजेचं आहे, किंवा त्याचं कोणत्या ह्याच्यावर ते बेस आहे. मग आता क्रायटेरिया म्हणजे काय, तर थोडक्यात एक असं न्यूट्रिशनवर. मग आता न्यूट्रिशनमध्ये काय असतं, तर एक तर ॲनिमल्सच्या बाबतीत तुमचं हिट्रोट्रॉपिक असतात, किंवा ओमनिवरस असू शकतात, किंवा हिट्रोट्रॉपिक नाही, हार्बिओरस, कार्निओरस आणि ओमनिवरस असे 3 टाईप असतात बघा. म्हणजेच हे कशावर बेस आहे तुमचं, तर हे तुमचं क्रायटेरिया आहे न्यूट्रिशनवर बेस. आणि सपोज त्यांचं लिव्हिंग पार्ट बघितलं आपण, तर काही पाण्यात असतात ज्याला आपण ॲक्वॅटिक ॲनिमल म्हणतो, काही लँडवर असतात, काही वॉटर ॲज वेल ॲज लँड असे असतात. मग ह्याच्यावरून पण त्यांचे काय केलेले आहेत, टाईप्स केलेले आहेत. हे त्यांचं आहे लिव्हिंग क्रायटेरिया. कळते सगळ्यांना? म्हणजेच ॲनिमल्सच्या बाबतीत तुम्हाला बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी आत्ता स्टडी करायला मिळणार आहेत आणि डीप स्टडी आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक चार्ट दिलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असं की जिथे फुली मारलेली नाही मुलांना, तर ते तुम्हाला एक्झामला विचारण्याची दाट शक्यता असते. आता इथे बघा, कॅन यू रिकॉलमध्ये तुम्हाला जे काही विच क्रायटेरिया यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम हा क्वेश्चन नाही येणार. सर्वसाधारण 1 मार्कसाठी तो विचारला जायचा. पण त्याच्याशीच रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या. यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड आर ओनली मेनली प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन विथ द हेल्प ऑफ चार्ट. मग आता हा चार्ट काय सांगतो, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फर्स्ट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय येतं, एक तर तुमचे असणार आहेत प्लॅन्ट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स असणार आहेत. आता त्याच्यातनं आत्ता सध्या राईट नाऊ तुम्ही शिकणार आहात ते ॲनिमलशी रिलेटेड आहे. त्यामुळे ऑफकोर्स आपण आपल्या त्या जे तुमचे रिकामे बॉक्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या रिलेटेड, तिथे तुमचं आन्सर असणार आहे प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट. क्लिअर सगळ्यांना? आता प्रोकॅरियोटमध्ये काय येतं, तर तुमचं किंगडम आहे तो मोनेरा आहे. आणि इकडे यूकॅरियोट आहे, त्याच्याशी मात्र तुमचं रिलेटेड आहे ते युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल पण तुम्हाला छोटे छोटे देऊन ठेवलेले आहेत बघा. म्हणजे युनिसेल्युलरमध्ये काय येणार, तर अमिबासारखे छोटे छोटे ॲनिमल्स असणार आहेत. आणि मल्टीसेल्युलरमध्ये तुमचे ज्यांच्याकडे म्हणजे अगदीच खूप मोठ्या मोठ्या म्हणजे हत्तीसारखे मोठे प्राणी असण्याची शक्यता आहे. कळते? हां, आता त्याच्यात पण तुम्हाला मल्टीसेल्युलरमध्ये बघा 2 बॉक्स दाखवलेले आहेत. म्हणजेच जर 8th स्टँडर्डला तुम्ही सेलचा स्टडी केलेला असेल व्यवस्थित, तर तुम्हाला त्या सेलमध्ये जे ऑर्गॅनल्स असतात त्या ऑर्गॅनल्सशी रिलेटेड तुमचा हे असणार आहे. का, तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, त्यांच्यामध्ये ॲनिमल्सच्या बाबतीत सेल वॉल हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो. का, तर तो कवरिंग आहे. म्हणजेच काय आलं तिथे, दोच समजा आहेत ते सेल वॉल प्रेझेंट आहे आणि काही आहेत त्यांच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट असतो. म्हणजेच विदाऊट सेल वॉल असतात ते. क्लिअर सगळ्यांना? त्यानंतर आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे,
त्याचं जे काही तुमचं किंगडम आहे तो किंगडम अंडर प्रोटिस्टा येतो. प्रोटिस्टा म्हणजे काय आलं तुमचं, अमिबासारखे एकपेशीय किंवा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. क्लिअर सगळ्यांना. पुढे बघा, आता ज्याच्यामध्ये तुमचं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे दोज विथ द सेल वॉल, म्हणजे ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं, असे कोण असणार आहेत, तर सेल वॉल हा फक्त तुमच्या प्लॅन्ट सेलमध्ये प्रेझेंट असतो. क्लिअर सगळ्यांना. हां, मग त्याच्यामध्ये काय येतं तर ऑटोट्रॉप्स दॅट मीन्स प्लॅन्ट, आणि हिट्रोट्रॉप म्हणजेच याच्यामध्ये आले तुमचं फंगस, त्यालाच म्हणायचं फंगई. क्लिअर सगळ्यांना. आणि मल्टीसेल्युलरमध्ये येतं किंगडम ॲनिमालिया. लक्षात ठेवा, ॲनिमालिया. हां, नाव नीट वाचायचं, कारण त्याच्या अंडर आता आपण सगळा स्टडी करणार आहोत. जो तुमचा किंगडम ॲनिमालिया आहे की नाही, म्हणजे आज आपण जे काही क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स शिकणार आहोत तो सगळा रिलेटेड टू द किंगडम ॲनिमालिया. आता याच्यामध्ये काय आहे बघा, हाऊ द प्लॅन्ट्स आर क्लासिफाईड. आता प्लॅन्ट्सचा स्टडी तर ऑलरेडी तुमचा झालेला आहे. मग प्लॅन्ट्स कसे काय म्हणजे क्लासिफिकेशन केलेलं आहे बघा. इट हेल्प्स अस टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ द प्लॅन्ट्स अराउंड अस. कशासाठी किती महत्त्वाचं आहे, तर सपोज एका क्लासमध्ये मुलांना एक्झाम्पल एक देते तुम्हाला. एका क्लासमध्ये तुम्ही 50 स्टुडंट्स आहात, सगळ्यांचं नाव एकच आहे, क्लास एक आहे तुमचा, पण सगळ्यांचं नाव एकच आहे. किती कन्फ्युजन होईल. प्रत्येकाला सेपरेट नाव असते की नाही, म्हणजे प्रेझेंटी घेताना तुम्ही तुमच्या नावालाच प्रेझेंटी देताय की नाही. हां, मग ते इझी होण्यासाठी तुमचं जर तुमचं स्वतःचं नाव असतं, तसंच इथे क्लासिफिकेशनसाठी ते गरजेचं आहे. आता त्याचा जो क्रायटेरिया आहे तो कसा असतो बघा. एक तर डायव्हर्सिटी ऑफ द प्लॅन्ट्स म्हणजे का, एक तर त्यांच्यामध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटी पण असू शकतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्सेस पण असू शकतात. मग आता काही जे स्पीसीज आहेत त्यांचे सिमिलर पार्ट आहेत, त्यांना एका ग्रुपमध्ये टाकले. डिफरंट पार्ट आहेत त्यांना डिफरंट पार्टमध्ये म्हणजे दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकले. क्लिअर सगळ्यांना. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटीज ऑफ द ॲनिमल्स अराउंड यू. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल वेर ॲज सम आर टू बिग. म्हणजेच अगदीच ते तुम्हाला एक्झाम्पल आत्ता दिलं होतं ते की अमिबापासून स्टार्ट केलात युनिसेल्युलर, तर अगदी वेल फिशपर्यंत किंवा तुमचा एलिफंटपर्यंत असे मोठे प्राणी पण तुमचे सगळे ॲनिमल्स म्हणून काउंट केले जातात. इवन ह्युमन बिंग आपण ॲनिमल्समध्ये येत असतो. क्लिअर. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल वेर ॲज सम आर द अक्वॅटिक. म्हणजे आता टेरेस्ट्रियल म्हणजे काय झालं की जे तुमचे फक्त जमिनीवर सर्वाईव्ह करतात, फक्त जमिनीवर राहत आहेत, आणि जे ॲक्वॅटिक आहेत ते पाण्यामध्ये राहतात. सम ॲनिमल्स क्रॉल ऑन द लँड. आता जमिनीवर राहणाऱ्यांमध्ये पण प्रकार आहेत बघा. म्हणजे काही आहेत, आता आपण जमिनीवर राहतो, आपण क्रॉल करतो आहे का, नाही की नाही, आपण चालतो आहे ना. म्हणजे बाकीचे जे गाई म्हैशी वगैरे आहेत किंवा म्हणजे तुमचे काऊज बफेलोज बुल्स काय करतायत, चालतायत ना, वॉकिंग करतायत. पण जर तुम्ही विचार केलात तर स्नेक्स, तुमचं लिझार्ड हेच किंवा तुमचं खारुताई स्क्विरल वगैरे हे काय करतायत, बऱ्याच वेळेला क्रॉल करतायत की नाही. हां, म्हणजेच त्याच्यामध्येही तुमच्या व्हरायटी आहेत, आणि मग त्या व्हरायटी म्हणजे तुमचं त्या जे काही तुमचे कॅरेक्टर्स आहेत स्पेसिफिक त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सम स्विम इन द वॉटर वेअर ॲज सम फ्लाय इन द एअर. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन द स्किन वेअर ॲज सम हॅव फेदर्स ऑर हेअर्स. व्हरायटी किती आहे बघा. म्हणजे तुमचं कॉमन फॅक्टर पण बघ त्याच्यामध्ये मिळू शकतात, त्याच्यामध्ये तुमचं डिफरंट पण मिळू शकतो, आणि कशा म्हणजे फिजिकलमध्ये पण डिफरन्स असू शकतो. म्हणजे समोरून वरून दिसताना पण जो डिफरन्स आहे त्याच्यावरून पण त्यांनी काय केलेलं आहे, त्याचं क्लासिफिकेशन वेगळ्या ग्रुपमध्ये केलेलं आहे. इन दिस वे देअर इज ह्यूज डायव्हर्सिटी अमॉंग द ॲनिमल्स टू. आणि हेच सगळं एवढं सगळं प्रकार आहेत की का म्हणजे आत्ता तुम्हाला जे सांगितले तेवढे त्याच्यावरून त्यांनी काय केलेलं आहे, अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज इस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज ॲप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. 7 मिलियन म्हणजे जवळजवळ 70 लाख. किती स्पीसीज आहेत, आपल्याला फक्त 4-5 आपल्याला उडताना दिसतात, समोर आपल्या सर्वाईव्ह होताना दिसतात, किंवा आपण जेवढा स्टडी करतो आहे त्याच्यातनं थोडेफार आपल्याला माहिती आहेत. पण मात्र एक लक्षात घ्या की आपल्याकडे एवढे मिलियन जर तुमच्याकडे ॲनिमल स्पीसीज असतील तर आपल्याला त्यांचा स्टडी करण्यासाठी एक लाईफ आपलं पुरं पडणार नाही आहे. कळते. हां, मग ते क्लासिफिकेशनने आपल्यासाठी किती म्हणजे सुटेबल केलेलं आहे ते, आणि किती सोयीचं केलेलं आहे बघा. It is impossible to study each and every species. However, if groups and subgroups of the animals are formed depending upon the similarities and differences, it will make it very easy to study such a
वास्ट व्हरायटी ऑफ द ॲनिमल. म्हणजेच थोडक्यात काय आहे, क्लासिफिकेशनचं इम्पॉर्टंट का आहे आणि क्लासिफिकेशनमुळे तुम्हाला स्टडी किती इझी झाला आहे. आता व्हॉट इज क्लासिफिकेशन, एक सिम्पल डेफिनेशन दिली आहे बघा. फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ द ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज द ॲनिमल क्लासिफिकेशन. एक वर्डचाही त्याच्यामध्ये डिफरन्स करायचं नाही, सेम टू सेम जशी आहे तशी डेफिनेशन लर्न करायची आहे. सिम्पल आहे बघा. फॉर्मेशन ऑफ काय, ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ द कोणाचे, ॲनिमलचे. डिपेंडिंग अपॉन कोणाशी डिपेंड आहेत ते, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. क्लिअर सगळ्यांना. मेन 2-3 वर्ड आहेत तेवढे फक्त तुम्ही काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आता ही जी काही हिस्ट्री आहे ती तुम्हाला विचारणार नाही आहेत. क्लिअर सगळ्यांना. पण मात्र बेनिफिट्स काय आहेत ते तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर बेनिफिट्स ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन बघा. स्टडी ऑफ ॲनिमल बिकम्स कन्व्हिनियंट. काय झालं, आपल्याला अभ्यास करायला सोपं झालं. स्टडी ऑफ व्ह्यू ॲनिमल्स फ्रॉम द ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट एंटायर ॲनिमल ग्रुप. आता जे काही तुम्ही आता पुढे जाऊन ग्रुप शिकणार आहात, तर मग ह्या ग्रुपमध्ये एका ठराविक ग्रुपमध्येच हे ॲनिमल्स का आले आणि त्या ग्रुपला पुन्हा सबग्रुप का केले, म्हणजे हे सगळं जे काही केलं आहे की नाही त्याच्यातनं तुम्हाला एक ॲनिमलचा ग्रुप आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला क्लिअर समजतात. आणि मग ते तुम्हाला ॲनिमल बघितला किंवा तुम्ही स्टडी करायला लागलात की तुम्हाला तो कोणत्या ग्रुपमध्ये आहे, कोणत्या क्लासमध्ये आहे, कोणत्या फायलममध्ये आहे, हे इमिजिएट लक्षात येते. क्लिअर. इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण फर्स्ट लेसन शिकलो की इव्हॉल्युशन झालं. मग आता ह्याच्यातनं तुम्हाला समजतं की कोणत्या ॲनिमलमध्ये कशा प्रकारचं इव्हॉल्युशन झालं, किती फास्ट इव्हॉल्युशन झालं आणि काहींमध्ये इव्हॉल्युशन झालंच नाही. हा स्टडी तुम्हाला इझी होतो. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. काय होतं आहे, तुम्हाला एखादं सपोज म्हणजे अगदीच ज्यांना म्हणजे नेचर लवर म्हणतात की नाही ते जर असतील तर अगदी बटरफ्लायमध्ये पण व्हरायटी शोधता येते. मग हा बटरफ्लाय कोणत्या स्पिसीजमध्ये येतो आहे किंवा तो त्याचं खास कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तो कुठे आढळतो, ह्याचा स्टडी पण केला जातो. म्हणजे अगदीच एन्सायक्लोपीडिया कधी वाचले असतील तुम्ही मुलांनो, तर तुम्हाला ह्याच्यातनं सगळं अगदी म्हणजे डीप स्टडी म्हणतात किंवा डिटेल स्टडी म्हणतो ना, तो तुम्हाला करता येतो. म्हणजे एकदम ॲक्युरेट सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुमच्याकडे राहू शकतं. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ द ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ॲनिमल. आता आपण लास्ट लेक्चर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं एन्व्हायरमेंट इकोसिस्टीममध्ये आपण शिकलो की एकमेकांचं म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरसुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. मग आता ऑफकोर्स तर आपण ॲनिमलमध्ये शिकतो आहे, तर एकमेकांचं रिलेशन किती महत्त्वाचं असतं, कारण ते तेवढंच गरजेचं आहे ना. मग ते रिलेशनशिप पण आपल्याला त्याच्यातनं समजतं. It helps to understand the habitat of each animal and its exact role in the nature. प्रत्येकाच्या हॅबिट्स म्हणजे आता ॲनिमल्सचं स्ट्रक्चर म्हणजे कॅमल घेतला तर तुम्हाला स्ट्रक्चर लगेच लक्षात येतं. त्यानंतर अगदीच फॉक्स बघितलात की तुमचं त्याचं स्ट्रक्चर, लायन म्हटलं की त्याचं स्ट्रक्चर समोर येते की नाही, आणि लगेच त्याच्या म्हणजे हॅबिट्स काय आहेत, म्हणजे काही त्याचं चालण्याची स्पीड किंवा त्याचं चालण्याचं नेचर किंवा ते कुठे राहतो, त्याचं फूड काय आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येत आहेत. मग ऑफकोर्स त्याच्यावरूनच ते कोणत्या क्लासमध्ये टाकलेत त्यांना, हा स्टडी तुम्हाला आत्ता इथे समजणार आहे. म्हणजे फिजिकली वरून नेचर जे तुम्ही बघता ते का आहे आणि त्याच्यामागचं रिझन काय आहे ते याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहात. इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन शोन बाय द ॲनिमल्स. आणि मग लास्ट काय आहे की पृथ्वीवर आपल्या ह्या अर्थवर जेवढे काय आहेत की नाही ॲनिमल्स, ते सगळे स्वतः सर्वाइव्ह झाले की नाही, म्हणजे त्यांनी काय केलं, स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन केलं तेव्हाच तर ते टिकून आहेत. रायनासोरने बघा ॲडॅप्टेशन केलेलं नाही. म्हणजे केवढा मोठा ॲनिमल आहे पण काय त्याचं रिझन आहे की तो स्वतःला तिथे सर्वाइव्ह करू शकला नाही आणि त्यामुळे तो वॅनिश झाला, हे त्याचं मेन रिझन आहे. आता नेक्स्ट आहे टॉपिक तुमचा ट्रेडिशनल मेथड ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन. हे अभ्यासाला नाही आहे मुलांनो, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन येणार नाही, पण ह्याच्याशिवाय तुम्ही क्लासिफिकेशन करू शकत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की ह्याला जेव्हा लेसन स्टडी कराल तेव्हा ह्याला वाचताना म्हणजे केअरफुलीच वाचायचं आहे. क्लिअर.
ट्रॅडिशनली डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द नोटोकॉर्ड. काय आहे नोटोकॉर्ड ते तुम्हाला डायग्राममध्ये मी आता दाखवेन, तेव्हा तुम्हाला ते समजणार आहे. बघा इथे डायग्राममध्ये नोटोकॉर्ड दिलेलं आहे, कळतं आहे, आणि तिथे नर्व कॉर्ड पण दिलेले आहेत. वर्ड काय सांगत आहेत ते पहिलं समजून घ्या. आता हे आपण सगळं बघणार आहोत, ते तुमचे 2 मेन ग्रुप असणार आहेत. ओके, डिपेंडिंग अपॉन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द नोटोकॉर्ड, म्हणजेच ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहेत ते वेगळ्या ग्रुपमध्ये येणार आहेत, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहेत ते एका स्पेसिफिक ग्रुपमध्ये जाणार आहेत. The animals kingdom has been divided into 2 groups. First one is non-chordates and second one is chordates. Clear? आता आपण नॉन कॉर्डेट्स जे आहेत त्यांचे स्पेसिफिक कॅरेक्टर्स काय आहेत ते बघूया. कॅरेक्टर्स ऑफ द नॉन कॉर्डेट ॲनिमल्स ॲज शोन इन द फॉलोज. बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड, म्हणजेच जे तुमचे नॉन कॉर्डेटामध्ये ॲनिमल्स येत आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं हे नोटोकॉर्ड आहे की नाही, रॉड लाईक स्ट्रक्चर, म्हणजे ज्याच्याने तुमच्या बॉडीला सपोर्ट मिळतो किंवा स्टीफनेस येतो, ते नोटोकॉर्ड त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतं. काय सांगितलं, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड, म्हणजेच नॉन कॉर्डेट्स, नो नोटोकॉर्ड, एवढं शॉर्टली लक्षात ठेवायचं आहे. दुसरं काय सांगितलं आहे, फॅरेंजियल गिल्स स्लिट आर ॲब्सेंट. आता एक तुम्ही फिशचं लक्षात घेतलंस तर तुम्हाला गिल्स लगेच लक्षात येतील बघा, म्हणजेच त्या फिशमध्ये तुमचे गिल्स असतात. आता जर काही प्राणी आहेत की ज्यांच्यामध्ये ह्या गिल स्लिट्स आहेत की नाही, आता याच्यामध्ये तुम्हाला गिल स्लिट्स दाखवलेत बघा, त्याच्यामध्ये ॲब्सेंट आहेत, कळते, कारण हे जो मी तुम्हाला दाखवते हा मी तुम्हाला कॉर्डेटचा एक फिश दाखवते, पण हे नॉन कॉर्डेटमध्ये अशा प्रकारचे गिल्स आहेत ते ॲब्सेंट असतात. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, नर्व कॉर्ड इज इफ प्रेझेंट. काय सांगितलं आहे, अगदीच नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे, पण जर का नर्व कॉर्ड प्रेझेंट असेल, इट इज ऑन वेंट्रल साईड अँड इट इज सॉलिड अँड पेअर्ड. म्हणजेच एक तर पहिली गोष्ट, जर का नर्व कॉर्ड असतील, बघा इथे ती पण कॉर्ड म्हणजे एक लांब असा थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, कळतं आहे, पण ते जर प्रेझेंट असेल तर काय असणार आहे, वेंट्रल साईडला असणार आहे, म्हणजेच ते पोटाकडच्या साईडला असतं, कळतं आहे. आणि ते कसं असणार आहे, इट इज सॉलिड अँड पेअर्ड, म्हणजेच ते थोडंसं स्टीप असणार आहे, आणि असेल तर ते जोडीने असणार आहे, पेअरमध्ये असणार आहे. क्लिअर? फोर्थ कॅरेक्टर काय आहे, हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साईड. जर का त्या ॲनिमल्समध्ये नॉन कॉर्डेट्समध्ये हार्ट जर प्रेझेंट असेल तर तो डॉर्सल साईडला असणार आहे, कळतं आहे. आता आपला हार्ट म्हणाल तर कोणत्या साईडला येतं बरं, कोणत्या साईडला येणार, आपलं वेंट्रल साईडला आहे. क्लिअर सगळ्यांना? हां, मग जर हे नॉन कॉर्डेट्स आहेत आणि इफ म्हणजे समजा काय त्यांच्यामध्ये हार्ट प्रेझेंट असेल तर ते त्यांचं वेंट्रल साईडला नसतं, ते कुठे असणार आहे, त्यांचं डॉर्सल साईडला असणार आहे. क्लिअर सगळ्यांना? आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाईड. आता हे त्यांचे 4 आहेत, ते मेन तुमचा ग्रुप आहे नॉन कॉर्डेट, त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टर्स झाले. आता त्याच्या अंडर जे काही तुमचं ग्रुप्स असणार आहेत ते ग्रुप्स कसे असणार आहेत, तर तुम्हाला 10 फायलम दिलेले आहेत मुलांनो. मग आता ते फायलम कोणते आहेत बघा, डिवायडेड इंटू 10 फायलम. दोज फायलम्स आर, फर्स्ट वन इज प्रोटोझोआ, सेकंड वन इज पोरिफेरा, थर्ड वन इज सिलेंट्रेटा किंवा त्याला निडारिया म्हणायचं, फोर्थ वन इज प्लॅटीहेल्मिंथस, नेक्स्ट आहे त्याला म्हणायचं एस्चेलहेल्मिंथस, त्याच्यानंतरचं आहे ॲनेलिडा, त्याच्यानंतर आहे अर्थ्रोप्रोडा, त्याच्यानंतर आहे मोलुस्का, आणि लास्ट वन इज इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. असे तुमचे फायलम असणार आहेत, कळते. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे, हा सगळा जो काही नॉन कॉर्डेटाचे जे 4 कॅरेक्टर आहेत ते चारीच्या 4 कॅरेक्टर तुम्हाला ह्या 10 फायलमचा स्टडी करताना त्यांच्यामध्ये प्रेझेंट मिळणार आहेत, कळते. मग सगळेच्या सगळे काही वेळेला नसतात. आता त्यांनी सांगितले की नाही, नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट किंवा हार्ट इफ प्रेझेंट, म्हणजेच प्रत्येकामध्ये नर्व कॉर्ड असेलच असं नाही, प्रत्येकामध्ये हार्ट असेलच असं नाही, पण मात्र हे जे तुमचे कॅरेक्टर्स आहेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळणार. त्यामुळे नॉन कॉर्डेटचे स्पेसिफिक कॅरेक्टर लक्षात ठेवा आणि नंतर त्यांचा फायलमचा स्टडी करताना त्याच्याशी थोडंसं कम्पेअर करा. आता नेक्स्ट आहे कॉर्डेटा.
आता नॉन कॉर्डेटेच्या अपोजिट तुमचा असणार आहे तो कॉर्डेटा असणार आहे. कॅरेक्टर्स ऑफ द कॉर्डेट्स आर एज फॉलोज. फर्स्ट कॅरेक्टर इज बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड. आता कंप्लीट हे जे मी तुम्हाला डायग्राम थ्रू शिकवते ते कंप्लीट तुमचं कॉर्डेटाचं एक एक्झाम्पल आहे. म्हणजेच नोटोकॉर्ड त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. दुसरं काय सांगितलं, फॅरेंजियल गिल स्लिट्स किंवा लंग्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर द रेस्पायरेशन. म्हणजेच रेस्पायरेशनसाठी एक स्पेसिफिक ऑर्गन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. एक तर गिल्स असू शकतात, नसेलपेक्षा लंग्स असू शकतात. थर्ड वन इज नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड. बघा, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड सांगितलं आहे. कळलं सगळ्यांना? मगाशी मी तुम्हाला नॉन कॉर्डेटामध्ये शिकवलं आहे. काय सांगितलं? नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन द वेंट्रल साईड. म्हणजेच कंपॅरिझन करायचं मुलांनो, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स यांचे जे मेन 4 स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत की नाही, त्यांच्यामध्ये नेहमी कंपॅरिझन करायचं आणि लक्षात फक्त एकाचंच ठेवायचं की आपोआप अपोजिट जे असतं ते तुम्ही दुसऱ्याचं करू शकता. क्लिअर सगळ्यांना? इट इज हॉलो. हॉलो म्हणजे काय असणार आहे? ते पोकळ असणार आहे. कळतं आहे? म्हणजेच कॉर्डेट्समध्ये एकतर पहिली गोष्ट नर्व कॉर्ड प्रेझेंट असतो, डॉर्सल साईडला असतो आणि ते पोकळ असतं. फोर्थ वन इज काय सांगितलं? हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड ऑफ द बॉडी. म्हणजेच नर्व कॉर्ड जर डॉर्सल साईडला आहे तर ऑफकोर्स हार्ट कुठे असणार आहे? वेंट्रल साईडला असणार आहे. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, नोटोकॉर्ड इज द लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड ऑफ द ॲनिमल बॉडी. इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. आता याच्यामध्ये जर तुम्ही आपला विचार केला की नाही ह्युमन बिंगचा, तर आपण पाठीचा कणा म्हणतो की नाही, बॅकबोन. म्हणजे काय झालं ते कुठल्या साईडला आलं? डॉर्सल साईडला आलं की नाही. आणि आपलं हार्ट कुठे आलं? वेंट्रल साईडला आलं. म्हणजे एक इमॅजिन करा की तुम्ही आपला ह्युमन बिंगचा जर एक एक्झाम्पल म्हणून समोर ठेवलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या याच्यामध्ये येणार आहोत? ग्रुपमध्ये, कॉर्डेट्समध्ये. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे एखादं एक्झाम्पल तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं की तुमचे कॅरेक्टर्स काय आहेत ते तुम्हाला लगेच क्लिअर होतं आहे. ओके. आता जर असं एकदा चेक करते, काय डाऊट्स आहेत मुलांना कोणाला? कोणाला काय शंका आहे का? नो? सगळं क्लिअर होतं आहे? ओके, ठीक आहे. चला, भाऊला कॉल करा तुम्ही. हॅलो. बघा, आता इथे काय झालं? डू यू नो मध्ये काय आहे बघा? ऑल कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ग्रुप टुगेदर इन अ सिंगल फायलम अँड द नेम ऑफ द फायलम इज सेम, दॅट इज फायलम कॉर्डेटा. बरं का हे मुलांना आवाज येतोय? पप्पा, भाऊला कॉल करा. मला कॉल येतोय. Hello, all of you hear me, students? Hello. Yes, yes, yes. Good, good. Okay, okay. काय आहे बघा? All chordates animals are grouped together in the single phylum and the name of the phylum is same, that is phylum Chordata. This phylum has been divided into 3 सब फायलम्स. आता एक लक्षात घ्या की इथे मी तुम्हाला हे डू यू नो काय आहे, एक पहिली गोष्ट असं असतं की तुम्हाला ह्याचं एक्स्ट्रा नॉलेज असणं गरजेचं आहे, म्हणून ते दिलेलं असतं. तर ते तुम्ही फक्त काय करायचं, एक नॉलेज म्हणून थोडंसं वाचून ठेवायचं. ऑल कॉर्डेट्स ॲनिमल्स आर ग्रुप टुगेदर इन द सिंगल फायलम अँड द नेम ऑफ द फायलम इज सेम, दॅट इज फायलम कॉर्डेटा. दिस फायलम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 सब फायलम्स. बघा,
आता इथे तुम्हाला मी ह्या डायग्राममध्ये सगळं शिकवणार आहे. पहिलं तुमचं किंगडम, तो कुठला आहे? ॲनिमालिया. त्याच्यामध्ये ग्रुप कोणता आला तुमचा? सब किंगडम नॉन कॉर्डेट्स. त्याच्यानंतर ग्रुप कोणता आला तुमचा? सब किंगडम कॉर्डेट्स. क्लिअर सगळ्यांना? आता त्या सब किंगडममध्ये तुमचं ते नॉन कॉर्डेटमध्ये मी तुम्हाला 10 फायलम वाचून दाखवले होते बघा. क्लिअर? ते 10 फायलम तुमचे इथे दिलेले आहेत. आणि आत्ता आपण जे काही शिकतोय की नाही कॉर्डेट्स, त्या कॉर्डेट्समध्ये तुमचे हे 3 तुमचे सब कॉर्डेट आहे, म्हणजे फायलमचे तुमचे सब ग्रुप दिलेले आहेत. कळतंय? सब फायलम. हां, मग त्या सब फायलममध्ये एक तर पहिलं युरेकॉर्डेटा येतं, दुसरं सेफॅलोकॉर्डेटा येतो आणि तिसरं व्हर्टिब्रेटा येतं. तर हे युरेकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे सिंगल आहेत. पण व्हर्टेब्रेटाचं बघितलं तुम्ही तर व्हर्टेब्रेटाचे पुन्हा 6 क्लास येत आहेत बघा. क्लिअर सगळ्यांना? हां, त्यामुळे स्टडी करताना ह्या स्ट्रक्चरला याला तुम्ही कंप्लीट म्हणजे बघूनच स्टडी करायचं आहे. याच्यावर तुम्हाला 1-2 मार्काला मुलांनो प्रश्न विचारले जातात आणि आपले जे क्लास आहेत की नाही त्याच्यावर मात्र तुम्हाला स्पेसिफिक फोकस करावा लागेल, कारण त्याच्यावर तुम्हाला मोठे क्वेश्चन येत असतात. क्लिअर सगळ्यांना? आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. दिस फायलम हॅज बीन डिवायडेड इंटू 3 सब फायलम ॲज युरेकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टेब्रेटा. तर सब फायलम व्हर्टेब्रेटा हॅज बीन फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लास. एक सायक्लोस्टोमाटा, दॅट इज दुसरा क्लास पीसीज, क्लास ॲम्फिबिया, क्लास रेप्टालिया, क्लास एव्स अँड क्लास मॅमॅलिया. आणि हेच क्लास मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. क्लिअर? मग जेव्हा आपण आता नेक्स्ट स्टडी करत जाऊ की नाही तेव्हा हे सगळंच्या सगळं तुम्हाला एक म्हणजे असं डिटेल मिळणार आहे. क्लिअर ना? आता इथनं हे जे दिलं आहे मुलांनो, एक पहिलं थोडंसं एक करते मी एक्सप्लेन, कारण आपण बराचसं आपला लेसन कवर झालं आहे, पण तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन येणार नाही हे पण लक्षात ठेवा. हां, म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करते ॲज अ नॉलेज म्हणून तुमच्याकडे ते अपडेट राहील, पण तुम्हाला त्याच्यातनं म्हणजे जो काही 1-2 मार्काला क्वेश्चन विचारले जातात ते तुम्हाला विचारले जाणार नाहीत. दिस सिस्टीम ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन इज प्रॅक्टिस टिल नाऊ. However, nowadays, new system of the classification is followed. We will study the new system of the animal classification in brief. At present, according to the 5 kingdom classification system, रॉबर्ट विटाकर नाव लक्षात ठेवायचं आहे. रॉबर्ट, कारण हे क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे, म्हणजे कोणाचं एफर्ट आहेत त्याच्यामागे. तर ॲनिमल किंगडम ह्यांचं क्लासिफिकेशन तुमचं आता CET-साठी क्वेश्चन पेपर काढला होता, त्याच्यामध्ये हे क्वेश्चन होते बघा तुम्हाला. रॉबर्ट विटाकर. क्लिअर सगळ्यांना? ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमालिया. क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच हे सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल आहेत, त्यांचा किंगडम कोणता आहे हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. दिस सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन द क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी अँड जर्मिनल लेयर्स अँड सेगमेंटेशन. आता हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे, कारण जे काही तुम्हाला आहे की नाही तर हे सगळं याच्याशी रिलेटेड 1-1 मार्क्सचा मुलांना क्वेश्चन येतो तुम्हाला. आणि शिवाय पुढचं जाऊन जेव्हा तुम्ही शिकणार आहात की नाही, म्हणजे मी तुम्हाला त्यांचे स्पेसिफिक क्लासचे तुम्हाला एक कॅरेक्टर्स शिकवणार आहे, तेव्हा तुम्हाला हा क्रायटेरिया किंवा ह्या टाईपचे जे कॅरेक्टर्स आहेत हे तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे हे नॉलेज तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. क्रायटेरिया फॉर द न्यू सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन. पहिलं आहे ग्रेड ऑफ द ऑर्गनायझेशन. आता काय सांगितलं बघा त्या ग्रेड ऑफ द ऑर्गनायझेशनमध्ये. बॉडी ऑफ द ॲनिमल इज मेड अप ऑफ सेल्स. इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ॲनिमल्स, मेनी सेल्स आर परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स इन देअर बॉडी. म्हणजेच हे ग्रेडेड आहेत, त्यांच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की ते सगळे जे ॲनिमल्स आहेत ते सेल्सने बनलेले आहेत. दुसरं काय सांगितलं आहे त्यांनी? परफॉर्मिंग डिफरंट फंक्शन्स इन देअर बॉडी. म्हणजेच काय करतं आहे, एक तर ते युनिसेल्युलर असतील त्यामुळे एकच सेल काय करतो आहे, वेगवेगळे फंक्शन कॅरी करतो किंवा स्वतः एका सेलने बाकीचे सगळे फंक्शन त्यांचे होत असतात, कारण ह्यांची बॉडी वेल डेव्हलप नसते. क्लिअर सगळ्यांना? इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ॲनिमल, इफ tissues are not formed, their body organization is called as the cellular grade organization. आणि त्याचं एक्झाम्पल आहे फायलम पोरीफेरा. आता ह्याचं पुढचं जाऊन मी तुम्हाला एक ॲनिमल पण दाखवेन, कारण पोरीफेराचं आपल्याला स्पेसिफिक हे मिळणार आहेत, एक्झाम्पल मिळणार आहेत. आत्ता सध्या तरी आपण एवढंच बघूया. तर जेव्हा तुम्ही हे सगळं कराल
तेव्हा तुम्हाला ह्या प्रत्येक म्हणजे वर्ड मी तुम्हाला जे काही सांगते की नाही, की एकतर ग्रेड ऑर्गनायझेशन, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, त्याचं एक्झाम्पल आहे तुमचं पोरिफेरा. मग हे काय आहे, हे कशाशी रिलेटेड आहे, हे तुम्हाला आता कळेल बघा. In case of the some animals, cell comes together to form tissue with the help of which of the body functions are performed. Such animals shows cell tissues, grade organization. Example दिलेला आहे ॲनिमल फ्रॉम द फायलम निडारिया. म्हणजेच एक तर पहिला तुमचं सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, ते कुठले कॅरेक्टर किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये फायलममध्ये येतं, तर पोरिफेरामध्ये. आता आपण शिकतोय सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, ते कोणत्या याच्यामध्ये येतं आहे, तर नीडरमध्ये येतं आहे. कळतं आहे? म्हणजे प्रत्येक फायलममध्ये वेगळे कॅरेक्टर्स असणार आहेत आणि त्यांची वेगळं एक स्पेसिफिक एक्झाम्पल असणार आहे. फ्लॅटवर्म शोज टिश्यू ऑर्गन सेल. आता फ्लॅटवर्म म्हणजे सगळे तुमचे वर्म्स आले, जे काही आपण हे म्हणतो ना, त्याला काय म्हणतो, बॅक्टेरिया वगैरे, ते येत आहेत. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर टिश्यू ऑर्गन ग्रेड असतं. म्हणजेच तुमचं एक पहिलं लक्षात ठेवायचं आहे, ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही आत्तापर्यंत 3 टाईप शिकलात. एक पहिलं सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, दुसरं आहे तुमचं सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, आणि थर्ड वन आहे तुमचं टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. क्लिअर सगळ्यांना? 3 पॅरेग्राफमध्ये तुम्ही 3 वेगवेगळे ऑर्गनायझेशन शिकलेलं आहात. आता याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे हे एक्झाम्पल दिलेत की ते सगळे काय करतायत बघा. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये तुमचा एक जेलीफिश दाखवला आहे. टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्लॅनेरिया दाखवला आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा सायकॉन दाखवला आहे. समजतं आहे? हां, मग त्यांचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे की नाही, त्या स्ट्रक्चरवरून त्यांचं ते कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे. क्लिअर सगळ्यांना? आता पुढचं आहे बॉडी सिमेट्री. ऑफकोर्स बॉडी सिमेट्री म्हटल्यानंतर काय येणार आहे, तिथे तुमचं ॲक्सिस असणार आहे. क्लिअर? हां, मग आता त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत बघा. एक तर पहिलं, टेक द पिक्चर ऑफ द ह्युमन बॉडी and spongilia and try to take the imaginary section through the specific plans of their bodies so as to get 2 equal halves. साधं सिंपल आहे. आपण आपलं स्वतःचंच एक्झाम्पल घेऊया की तुम्ही तुमचं स्वतःचं एक्झाम्पल समोर ठेवायचं आहे आणि सपोज आपण डोक्यापासून जर स्वतःला कट करायचं म्हटलं तर आपलं 2 इक्वल पार्ट होणार आहेत मुलांना, आणि ते कसे असणार आहेत, एक लेफ्ट साईड असणार आहे, दुसरी राईट साईड असणार आहे. क्लिअर? हां, मग आता ते जर इक्वल पार्ट होतात याचा अर्थ आपल्या बॉडीला सिमेट्री आहे. क्लिअर? हां, मग हे लक्षात घ्या. तर त्या सिमेट्रीचे पण टाईप्स आहेत. आता याच्यामध्ये बघा, व्हॉट डिड यू ऑब्झर्व इन इमॅजिनरी सेन्स, इफ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द बॉडी, इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस 2 इक्वल हाल्स. म्हणजे काय आहेत, एक तर बॉडी सिमेट्रिकल असेल तर त्याचे 2 इक्वल पार्ट होऊ शकतात, आणि बॉडी जर सिमेट्रिकल नसेल तर त्याचे इक्वल पार्ट होणार नाहीत. क्लिअर? डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ द ॲनिमल बॉडीज. म्हणजेच आता ह्या सिमेट्रीचे, बॉडी सिमेट्रीचे पण 3 प्रकार आहेत बघा. एक आहे असिमेट्रिकल बॉडी. In case of such body, there is no such as imaginary axis of the body through which we can get 2 equal halves. आता एक स्पंज सांगितलं, इथे स्पंजचं आहे का एक्झाम्पल बघूया आपण. सायकॉनचं आहे, स्पंज नाही, पण एक लक्षात ठेवा की आपण इथे दिलं आहे का असिमेट्रिकल. हां, असिमेट्रिकलचं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, स्पंज. हां, आता त्या स्पॉन्जमध्ये काय सांगितलं आहे बघा, की त्याला तुम्ही कसाही कुठूनही कट करा, तो इक्वल पार्टमध्ये तुम्हाला काय करत नाही, मिळत नाही. वी कॅन इन केस ऑफ द सच बॉडी देअर इज नो एनी सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ द थ्रू बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हेल्थ. सम एक्झाम्पल दिलेलं आहे, सम स्पॉन्ज. म्हणजे असं काही ॲनिमल आहे की ज्याला तुम्ही कुठूनही कसाही कट करा, त्याला काहीही फरक पडत नाही आहे, त्याचे तुम्हाला इक्वल पार्ट मिळत आहेत. क्लिअर सगळ्याला? त्याला म्हणायचं असिमेट्रिकल बॉडी. नेक्स्ट आहे रॅडियल सिमेट्री. इन दिस टाईप ऑफ द बॉडी, इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू द सेंट्रल ॲक्सिस बट
एनी प्लेन ऑफ द बॉडी इट गिव्स 2 इक्वल हेल्स. एक्झाम्पल दिलेलं आहे स्टारफिश. तर रेडियल सिमेट्री सांगितल्या. तर स्टारफिश म्हटलं की तुम्हाला माहिती आहे त्याला किती असणार आहेत, 5 पाकळ्या असतात. क्लिअर. तो स्टारसारखा दिसतो म्हणून त्याला आपण स्टारफिश म्हणतो. ॲक्च्युली त्याच्यामध्ये तुमच्याचे 5 पार्ट असतात. इन केस ऑफ दिस ॲनिमल देअर आर 5 डिफरंट रेंजेस पासिंग थ्रू द सेंट्रल ॲक्सिस. बघा त्याचं तोंड कुठे असतं, सेंटरला असतं. आणि तोंडापासून जर विचार केला तर त्याचे 5 वॉल्स असतात किंवा 5 त्याचे भाग असतात. थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हॉल्स. म्हणजेच त्याच्या त्या 5 पाकळ्यांना कुठलंही कसंही कापलं तुम्ही तरी काय मिळणार आहे तुम्हाला, इक्वल भाग मिळणार आहेत. म्हणजे 2.5 तुमचं होईल. कसंही करून बघा तुम्ही. त्यानंतर आहे बायलॅटरल सिमेट्री. In this type of the body, there is only one such imaginary axis of the body through which we can get 2 equal halves. काय सांगितलं आहे, जे मी तुम्हाला बायलॅटरल सांगितलं की नाही ते आपलं एकतर ह्युमन बिंगचं एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एक पहिलं इन दिस टाईप ऑफ द बॉडी देअर इज ओनली वन इमॅजिनरी ॲक्सिस. काय आहे, फक्त एक आणि एकच आहे. तुम्ही आडवा कापायला गेलात तर तुमचे इक्वल पार्ट मिळणार नाहीत. म्हणजेच तुम्हाला त्या ह्युमन बिंगला उभा कटच घ्यावा लागणार आहे, तेव्हा तुम्हाला 2 इक्वल पार्ट मिळणार आहेत, ज्याला आपण लेफ्ट अँड राईट साईड म्हणतो. क्लिअर सगळ्यांना. आता परत लक्षात ठेवा, तुमचे सिमेट्रिकल बॉडीमध्ये एकतर असिमेट्रिकल बॉडी, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री असे 3 कॅरेक्टर्स आहेत. कळतं आहे. आणि ते मग तुमचे आता पुढे जाऊन आपण जेव्हा फायलमचा स्टडी करणार की नाही तेव्हा तुमचे हे 3ही वर्ड तुम्हाला येत असतात. कळतं आहे. मग आता हे 3ही स्पेसिफिक काय आहे ते माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे जर्म लेयर्स. आता हे असतं ते डिप्लोब्लास्टिक असतं किंवा ट्रिप्लोब्लास्टिक असतं. तर तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये सांगितलं आहे बघा, ते पहिलं लक्षात घ्या. डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. तर पहिलं तुम्हाला दिलेलं आहे बघा, एक तर पहिलं डेड लेअर दिसतोय सगळ्यांना, डायग्रामकडे बघा. त्याच्यानंतर आहे इक्टोडर्म, त्याच्यानंतर आहे इंडोडर्म. इंडो म्हणजे आतला, इक्टो म्हणजे बाहेरचा आणि डेड लेअर कुठे असणार आहे, मधला. समजते. आता त्याच्यानंतर पण इकडे जर तुम्ही बघितलं तर त्या ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये तुम्हाला अजून एक ग्रीन पार्ट दिसतोय, एक्स्ट्रा पार्ट. क्लिअर सगळ्यांना. हां, त्याचं नाव दिलेलं आहे मेसोडर्म. हां, मग हे लक्षात ठेवा. डिप्लोब्लास्टिक म्हणजे तुमचे किती आले, इंडोडर्म आणि इक्टोडर्म आले. आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये काय येणार, इंडोडर्म येणार, इक्टोडर्म येणार आणि मेसोडर्म येणार. क्लिअर सगळ्यांना. हां, कारण तुम्हाला हे सगळे वर्ड्स नंतर मी कॅरेक्टर शिकवणार आहे की नाही, तेव्हा ह्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला हे वर्ड येणार आहेत. इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ॲनिमल, जर्म लेयर्स आर फॉर्म ड्युरिंग initial period of their embryonic development, and from those germ layers only different tissues are formed in the body. In case of the some animals, only 2 germs layer, that means endoderm and ectoderm, are formed. Example काय सांगितलं, all nidarians. म्हणजेच निडारिया नावाचं जे आपलं एक फायलम असणार आहे की नाही, त्या फायलमचं सगळ्यांमध्ये काय असणार आहे तर इंडोडर्म आणि इक्टोडर्म असे 2 लेअर असणार आहेत. क्लिअर. इन मोस्ट ऑफ ऑल द रिमेनिंग ॲनिमल्स देअर आर 3 जर्म लेयर्स, दॅट इज मेसोडर्म बिसाइड्स इक्टोडर्म अँड इंडोडर्म. म्हणजेच काय असणार आहेत, ट्रिप्लोप्लास्टिकमध्ये 3 लेअर तुम्हाला मिळणारच मिळणार. एक तर इंडोडर्म, दुसरा आहे मेसोडर्म आणि थर्ड वन इज इक्टोडर्म. क्लिअर सगळ्यांना. आता याच्यामध्ये बघा, जे काही तुमचे इक्टोडर्म, इंडोडर्म, मेसोडर्म मी वर्ड वापरले की नाही, तर एक त्याने ॲनिमल घेतलेला आहे आणि त्या ॲनिमलला त्याने कट केला आहे आणि कट केल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये तुम्हाला कशा प्रकारे इंडोडर्म, सिओलोम, इक्टोडर्म आणि मेसोडर्म आहे त्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ते दाखवलं बघा. क्लिअर सगळ्यांना. म्हणजेच जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला किंवा एखादं वैशिष्ट्य शिकवलं जातं, एका स्पेसिफिक कॅरेक्टर तुम्हाला एक्सप्लेन केला जातो, तेव्हा ते कॅरेक्टर त्या ॲनिमलमध्ये कसे प्रेझेंट असतात आणि हाऊ दे वर्क, कसं ते काम करतात, त्यांचं फंक्शन कसं चालतं आहे ते तुम्हाला आता कळेल बघा. बॉडी कॅव्हिटी. आता हे आहे तुमचं सिलोम. बॉडी कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड द इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड ॲज द बॉडी कॅव्हिटी. कळते सगळ्यांना. बॉडी कॅव्हिटी म्हणजेच तुमचं सिओलम.
आता ही बॉडी कॅव्हिटी कशी असते, इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ॲनिमल ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ द एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, म्हणजे जस्ट त्यांची डेव्हलपमेंट होते, अगदी म्हणजे तयार होत असताना तेव्हा सांगितलं आहे त्यांनी, ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म फ्रॉम द आयदर मिसोडम, म्हणजेच जस्ट त्यांची एक सुरुवात होत असते नवीन निर्मितीला, तेव्हा त्यांच्यामध्ये जे काही तयार होत असतं ते त्यांचं एक स्टार्टिंग असतो तो मिसोडम. सच टाईप ऑफ द बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल ऑफ द फायलम ॲनेलिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनेलिडा. म्हणजेच एकतर सगळं हे तुम्हाला मिळणार आहे, तिन्हीच्या तिन्ही ते कसं मिळणार आहे, तुमचा जो काही ॲनेलिडा नावाचा फायलम आहे त्याच्यामध्ये असणार आहे. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज द इकोलोमेट. बघा नावच दिलेलं आहे इकोलोमेट्स, म्हणजेच थोडक्यात हे सगळे तुमचे गांडुळासारखं दिसणारे प्राणी आहेत की नाही, त्याच्याशी रिलेटेड आहेत. मग आता नुसतंच गांडूळ नाही आहे तर त्याच्याशी रिलेटेड बरेच त्या टाईपचे ॲनिमल्स असतात मुलांना. ॲनिमल्स विथ ट्रू बॉडी कॅव्हिटी. आता ट्रू आहे हा शब्द, हा लक्षात ठेवायचा आहे का, तर एक्झॅक्टली त्याच्यामध्ये हे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ट्रू बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी इज ॲबसेंट इन द केस ऑफ द ॲनिमल्स फ्रॉम पोरिफेरा. आता एक लक्षात घ्या की काय पोरिफेरामध्ये काय आहे, बॉडी कॅव्हिटी ॲबसेंट आहे. आता एक म्हणजे वाचताना किंवा लर्न करताना लक्षात ठेवायचं आहे आणि फोकस करायचं आहे त्या पॉईंटला की कोणामध्ये ट्रूली बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे ॲनेलिडामध्ये आणि कोणामध्ये थोडीशी ती ॲबसेंट आहे तर पोरिफेरामध्ये. निडारिया अँड प्लॅटीहेल्मिंथस सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज द ॲकोलोमेट्स इन केस ऑफ द ॲनिमल्स फ्रॉम द फायलम ॲस्केलहेल्मिंथस. ॲस्केलहेल्मिंथस सगळे तुमचे जे जंतू असतात की नाही, तुम्हाला जे रोग डिसीज स्प्रेड करणारे आहेत की नाही, ते सगळेच्या सगळे मुलांना ॲस्केलहेल्मिंथसमध्ये येत आहेत. म्हणजे अगदी तुम्ही ते छोटे छोटे चपटे कृमी, पट्टकृमी, गोल कृमी वगैरे शिकला असाल की नाही, ते सगळे. दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्म बाय द अबव मेन्शन टू वेज. हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज स्युडोकोलोमेट्स. म्हणजेच काय आहेत तर हे जे ॲनिमल्स आहेत ॲक्च्युली त्यांच्यामध्ये ती बॉडी तशी त्यांची आहे पण ते स्वतः त्यांचं कुठलं फंक्शन होत नाही, म्हणजे ते दुसऱ्यावर डिपेंड. थोडक्यात सांगायचं ते पॅरासायटिक आहेत मुलांना, त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये ऑर्गन असले तरी ते फंक्शन करत नसतात. का तर ते रेडी मटेरियल सक करत असतात. क्लिअर सगळ्यांना. आणि ते आहेत तुमचे फायलम ॲस्केलहेल्मिंथस. क्लिअर. पुढे बघा सेगमेंटेड बॉडी सेगमेंटेशन. आता हे तर आपण लास्ट टाईप शिकलो की बॉडी कशी कट होते आणि दोन पार्टमध्ये ती हे ते रिप्रोडक्शनमध्ये आपण शिकलो. तेच तुम्हाला आता इथे आहे की ह्या पार्टला जर तुम्ही कट केलात तर तो कसा कट होतो बघा. त्याच्यामध्ये 3 पार्ट दिसतात तुम्हाला, एक्टोडम, मेसोडम आणि इंडोडम. क्लिअर. इफ द बॉडी ऑफ द ॲनिमल इज डिवायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स देन सच अ बॉडी इज कॉल्ड ॲज द सेगमेंटेड बॉडी अँड ईच स्मॉल युनिट इज कॉल्ड ॲज द सेगमेंट. आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला आहेच आहे, पण सेगमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात येणारा ॲनिमल म्हणजे मुलांनो अर्थवर्म, कारण तुम्ही अर्थवर्मला जवळून बघितलेलं आहे. त्याच्यावर अशा लाईन दिसतात बघा, कळतं आहे. हां, मग ईच लाईन म्हणजे तुमचा एक सेगमेंट असतो. एक्झाम्पल दिलं आहे बघा, ॲनिमल्स लाईक अर्थवर्म फ्रॉम द फायलम ॲनेलिडा. म्हणजेच हे सगळेच्या सगळे मोस्टली प्राणी आहेत ते ॲनिमल्समधले, म्हणजे ॲनेलिडा ह्या फायलममधले आहेत आणि मग ते बरोबर ते सगळे कॅरेक्टर शो करत असतात. क्लिअर. आता त्याच्यानंतरचा हा सगळा स्टडी आहे, हा बघा एवढा सगळा हा तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. मग चार्ट कसा लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट चार्ट आहे. म्हणजे तुम्ही एक शॉर्टकट किंवा शॉर्ट टाईपमध्ये तुमचा सगळा स्टडी कसा लक्षात ठेवणार, तर हा चार्ट लक्षात ठेवायचा. मग आता ह्या चार्टमध्ये काय आहे ते मी एक्सप्लेन करते बघा. पहिलं किंगडम. आपण कसला स्टडी करतो आहे, ॲनिमालिया. म्हणजे आपला सगळा हा स्टडी आहे तो सगळा ॲनिमल्सचा स्टडी आहे. क्लिअर सगळ्यांना. म्हणजे आपला हा किंगडम झाला ॲनिमालिया. आता त्या ॲनिमालियाच्या अंडर काय येणार आहे, बॉडी ऑर्गनायझेशन. का तर आपण बॉडी ऑर्गनायझेशनचे बरेच टाईप बघितले. मग त्यामध्ये काय काय येतं आहे, सेल्युलर ग्रेड, टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेड सगळे आले. हां, आता सेल्युलर ग्रेडमध्ये कोण येते बघा. आपण आत्ता बॉडी सिमेट्री बघितली. बॉडी सिमेट्री काय असते, एक तर असिमेट्रिकल बॉडी असतं, रॅडियल सिमेट्री असते आणि बायलॅटरल सिमेट्री असते.
मग आता त्यातलं असिमेट्रिकल बॉडी कोणाची असणार आहे, की ज्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलर आहे. क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच जे एकच सेल आहे किंवा युनिसेल्युलर आहेत आणि त्यांचा एकाच सेलनं अख्खा सगळं बॉडीचं फंक्शन चालतं, ते सगळे असणार आहेत ते असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री दाखवत असतात. क्लिअर सगळ्यांना? हां, त्याच्यानंतर आता रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री हे कुठे येणार आहेत, तर ज्यांच्यामध्ये मल्टीसेल्युलर असणार आहेत, ज्यांच्यामध्ये ऑर्गन प्रेझेंट असणार आहेत. टिश्यू तुम्हाला साधी सिम्पल मी एक सिक्वेन्स सांगते बघा. आवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल. ग्रुप ऑफ सेल इज नोन ॲज द टिश्यू. ग्रुप ऑफ टिश्यू इज नोन ॲज द ऑर्गन अँड ग्रुप ऑफ ऑर्गन इज नोन ॲज द सिस्टीम. समजतंय? हां, मग आता सेल्युलर संपलं की तुमचं असिमेट्रिकल संपतं आहे. जेव्हा तुम्ही टिश्यू आणि ऑर्गनपर्यंत येता तेव्हा तुमचा वेल डेव्हलप बॉडी असणारे ॲनिमल्स येत आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते आले, तर ज्यांच्यामध्ये रॅडियल सिमेट्री आहे आणि बायलॅटरल सिमेट्री आहे. कळतं आहे? आता त्याच्यानंतर तुमचा असिमेट्रिकल बॉडी दाखवणारा जे काही तुमचे फायलम आहेत ते फक्त पोरीफेरा येत आहे बघा. म्हणजे लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवणार, की फायलम पोरीफेरामध्ये जे तुमचे ॲनिमल्स आहेत ते एकतर असिमेट्रिकल बॉडी शो करतात आणि ते सेल्युलर ग्रेड ऑर्गनवाले ॲनिमल्स असतात. क्लिअर? त्याच्यानंतर निडारियासारखे जे फायलम आहेत त्यातले जे काही ॲनिमल्स आहेत ते रॅडियल सिमेट्री शो करत आहेत आणि मग त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं असणार आहे, एकतर टिश्यू ऑर्गन असणार आहे, नसेलपेक्षा ऑर्गन सिस्टीम ग्रेड असणार आहे. क्लिअर? आणि नंतर खाली तुम्हाला दिलेले आहेत बघा प्लॅटीहेल्मिंथस कुठे असणार आहे, ॲकोलोमेट्स. कळतं आहे? मग त्याची ऑफकोर्स बायलॅटरल सिमेट्री असणार आहे. त्याच्यानंतर आहे ॲस्केलहेल्मिंथस, काय असणार आहे, सिडो कोलोमेट आहे आणि ऑफकोर्स त्याची बायलॅटरल सिमेट्री असणार आहे. आणि असंच बॅक गेलात की तुम्हाला त्यांचं ऑर्गन कोणतं, म्हणजे टिश्यू ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन ही सिस्टीम असणार आहे. नंतर आहे ते मात्र तुमचं आलं फायलम ॲनेलिडिया. बघा हां कुठले कुठले आले, ॲनेलिडा, अर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. हे सगळे जे आहेत ते कशामध्ये येतात, तुमचे इकोलोमेट्समध्ये येत आहेत. कळतं आहे? हां, मग ते इकोलोमेट्समध्ये आल्यानंतर त्यांची सिमेट्री कशी असणार आहे, तर त्या सगळ्यांची सिमेट्री बायलॅटरल असणार आहे आणि त्या सगळ्यांकडे एकतर टिश्यू ऑर्गन किंवा ग्रेड टिश्यू ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट असणार आहे. क्लिअर सगळ्यांना? हां, आणि हे सगळं आहे ते तुमचं असणार आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. आता याच्यानंतरचा एक एक स्पेसिफिक आत्ता लगेच शिकलायत की नाही, तर मी तुम्हाला पोरीफेराचं एक्सप्लेन करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा आपण जे काही शिकलो की नाही, आता काय शिकलो आपण, बॉडी ऑर्गनायझेशन शिकलो, बॉडी सिमेट्री शिकलो, कळतं आहे, आणि बॉडी कॅव्हिटी शिकलो. आता त्या बॉडी कॅव्हिटीमधलं पहिला फायलम आहे आपला पोरीफेरा. मग पोरीफेराचे कॅरेक्टर्स काय आहेत बघा. एक तर पहिलं एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे स्पॉन्जिलिया. म्हणजे अंडर पोरीफेरा फायलम एक ॲनिमल जो आहे ज्याचा स्टडी आपण करतो तो असणार आहे तुमचा स्पॉन्जिलिया. क्लिअर सगळ्यांना? मग आता त्या स्पॉन्जिलियाचं काय सांगितलं आहे बघा, दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड आर कॉल्ड ॲज स्पॉन्ज. कळलं सगळ्यांना? म्हणजे स्पंजसारखं आहे. काय आपला स्पंज पाण्यात टाकल्यानंतर कसं तो पाणी शोषून घेतो की नाही आणि दाबल्यानंतर सगळं पाणी निघून जातं आहे. कळतं आहे? मग त्याची बॉडी आहे ती कशी आहे, स्पंज लाईक स्ट्रक्चर आहे. दे बिअर न्यूमरियस पोर्स ऑन देअर बॉडी. समजलं सगळ्यांना? त्यांच्या बॉडीवर पोर्स आहेत म्हणून त्यांना स्पॉन्ज म्हणतात. दोज पोर्स आर कॉल्ड ॲज ऑस्टिया आणि ते सगळे पोर्स आहेत त्याला काय म्हणतात, ऑस्टिया किंवा ऑस्क्युला. दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल्स. कुठे मिळणार आहेत तुम्हाला ते, एकतर ते सगळेच्या सगळे पाण्यामध्ये असणार आहेत. मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर देअर फ्रेश वॉटर. म्हणजेच सगळ्यात जास्त की जास्तीत जास्त हे सगळे तुम्हाला सी वॉटरमध्ये मिळणार आहेत, समुद्रात मिळणार आहे. पण अगदीच एखाद दुसरं स्पीसीज तुम्हाला गोड्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. थर्ड कॅरेक्टर काय सांगितलं त्याचं, मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच त्यांना कुठूनही कसाही कट घ्या त्यांची बॉडी तुम्हाला इक्वल पार्टमध्ये डिवाईड होताना दिसते. म्हणजेच असिमेट्रिकल बॉडी काय आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते कॅरेक्टर लक्षात ठेवू शकता.
दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप्स ऑफ द सेल कॉलर सेल्स. बघा इथे दिलं आहे त्यांचे कॉलर सेल, म्हणजे तोच तो स्पॉन्ज आहे. त्याला जर तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला काय दिसणार आहे, त्याला कॉलर सेल्स प्रेझेंट असणार आहेत. कळते. दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच टू द सबस्ट्रॅकम, म्हणजेच ते खाली बेसला जॉईंट असतात. कळते. हेन्स डू नॉट शो लोकोमोशन, म्हणजेच ते एका साईडला चिकटलेले असतात, अटॅच असतात, त्यामुळे ते मूवमेंट करू शकत नाहीत, फिरू शकत नाही. हेन्स दे आर रिफर्ड ॲज द सेडंटरी ॲनिमल्स, म्हणजेच जे एका जागेवर स्थिर आहेत, जे मूवमेंट करू शकत नाही, डोंट शो द लोकोमोशन, दीज आर कॉल्ड ॲज सेडंटरी ॲनिमल्स. 6 कॅरेक्टर काय सांगितलं. Their spongy body is supported by spiculous or spongium fibers. काय आहे आतमधलं स्ट्रक्चर बघा, फायबर लाईक स्ट्रक्चर आहे. कळतं आहे. हां, स्पिक्युलर्स आर मेड अप ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिया, म्हणजेच एक तर ते कडक असणार आहे, कारण ते ॲनिमल आहे, त्यांचं न्यूट्रिशन होणं गरजेचं आहे, त्यांचं फूड कॅच करणं गरजेचं आहे, डायजेशन होणं गरजेचं आहे. त्यामुळे जरी तो याच्या फायलम पोरीफेरामध्ये येत असेल तरी त्याचा काही पार्ट तुम्हाला हार्ड मिळणार आहे. क्लिअर. देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय द स्पिक्युलस ऑर स्पॉन्जियन फायबर्स. स्पिक्युलस आर मेड अप ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिया. These animals feed upon small organisms taken in their body along with the water. पाण्याबरोबर त्यांचं फूड काय करत असतात, ते घेत असतात. Water is taken in through ostia and given through the oscula. ऑफकोर्स जेव्हा पाण्याबरोबर घेत आहेत तेव्हा त्यानं त्यांच्या सिस्टीमप्रमाणे ते फूड घेत असतात, पाणी सोडून देत असतात, आणि त्याच्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये तशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. दीज ॲनिमल्स रिप्रोड्यूस बाय बडिंग budding and asexual method or bisexual method, म्हणजेच ॲनिमल आहेत त्यांचं कुठल्या तरी प्रकारे रिप्रोडक्शन होणं गरजेचं आहे. एकतर सेक्शुअल मेथडने होत असेल किंवा असेक्शुअल मेथडने पण होऊ शकतं. बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी टू रिजनरेशन, म्हणजेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा चांगल्या प्रकारे त्यांचं रिजनरेशन होऊ शकतं. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, एक तर सायकॉन किंवा बाथ स्पंज ज्याला म्हणतात, इस्पॉन्जिया. क्लिअर सगळ्यांना. म्हणजे एक आत्ता मी तुम्हाला शिकवलं बघा, म्हणजे हा जो काही तुम्हाला पार्ट मी तो चार्ट सांगितला आहे आणि त्याच्या वरचा पार्ट जो तुमचा सिलेबसमध्ये आता तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाहीत, पण तरीही मी एक्सप्लेन केला. त्याच्यामागचं रिझन कळलं तुम्हाला, कारण तुम्ही जेव्हा हे सगळा फायलमचा स्टडी करणार आहात तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला असिमेट्रिकल बॉडी, सेल्युलर ऑर्गनायझेशन, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक, नंतर मेडेंटरी असे वर्ड्स येणार आहेत, आणि ते वर्ड काय आहेत हे माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यासाठी जरी तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन नसेल विचारले तरी तुम्ही स्टडी करताना तो पार्ट रीड करायचा आहे आणि प्रिपरेशन रेडी ठेवायचं आहे. क्लिअर. तर फक्त तुम्हाला समजण्यासाठी आज मी फायलम पोरीफेरा शिकवला. आता उद्या किंवा नेक्स्ट टाईम जेव्हा आपलं लेक्चर असेल तेव्हा आपण फायलम सिलेंट्रेटा किंवा निडारिया शिकूया. ओके. तर आता इथे आपण थांबूया. काय कोणाला शंका आहे? एनी डाऊट? नो. चला ठीक आहे. ओके, चलो बाय बाय.